मागच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या संदर्भात परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक हा मुद्दा पाहिलेला होता. त्याच्यानंतर मी मध्ये एक नकाशावरून जगाची सफर असा एक छोटासा व्हिडिओ टाकलेला होता, तोही तुम्ही पाहिला असेल. त्यानंतर जवळपास 3 व्हिडिओज मी यूट्यूबवरचे काही जे न्यूज ब्लॉग्स असतात त्यांचे टाकले होते. चीनमधल्या उइघर लोकांच्या प्रश्नासंबंधाने 2 व्हिडिओज होते, अर्ध्या तासाचे व्हिडिओज होते, ते पण तुम्ही पाहिले असतील. आपण मागच्या या लेक्चरमध्ये जे पाहिलं तिथून आता परत पुढे कंटिन्यू करणार आहोत, त्यामुळे तिथे काय पाहिलं ते थोडक्यात रिवाईज करूया. हे प्रेझेंटेशन पण तुम्ही पाहिलं असेलच. तर भारताच्या संदर्भात परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक, परराष्ट्र खात्यामधले जे अनेक विद्वान व्यक्ती आहेत त्यांचा उल्लेख केला. त्याच्यानंतर भारताचे आत्तापर्यंतचे परराष्ट्र मंत्री त्यांचा आपण उल्लेख केला. त्याच्यानंतर नेहरूंपासून म्हणजे पंतप्रधान नेहरूंपासून भारताचं परराष्ट्र धोरण कसं कसं बदलत गेलं, कसा कसा आकार घेत गेलं ते आपण पाहिलं. लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, इंदरकुमार गुजराल, वाजपेयी, पुन्हा काँग्रेस आणि मग 2014 नंतर मोदी सरकार. जे टेक्स्टबुक मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यातला एक मोदी सरकार संबंधीचा उतारा छोटासा तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. 2014 पासूनचे भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णतः बदललेले आहे. एप्रिल मे 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या काँग्रेसेतर पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. भाजपचे परराष्ट्र धोरण सुरुवातीपासूनच काँग्रेसपेक्षा वेगळे होते. ते राबवण्याची संधी त्या पक्षाला 2014मध्ये पहिल्यांदा मिळाली. म्हणजे भाजप याच्या आधी पण सत्तेवर आला होता, पण स्पष्ट बहुमताने नाही. जवळपास 17-18 पक्षांना बरोबर घेऊन त्यांना सत्तेमध्ये यावं लागलेलं होतं आणि त्यामुळे बऱ्याचशा तडजोडी पण करायला लागल्या. जेवढा फ्री हँड ज्याला म्हणतो आपण तो त्यांना मिळालेला नव्हता. त्यांनी लुक ईस्टच्या ऐवजी ॲक्ट ईस्ट हा शब्द वापरायला सुरुवात केली. अलिप्ततावाद हा शब्द वापरला नसला तरी अमेरिका, चीन आणि रशिया यांच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही जणांच्या मते मोदींनी परराष्ट्र धोरणात फार मोठे बदल केले नाहीत. परंतु मणिपूरमध्ये भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी म्यानमारमध्ये जाऊन अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करणे हा नव्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा भाग होता. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईक्स आणि पुलवामा हल्ल्यानंतरचा पाकिस्तानमधील हवाई हल्ला हाही त्याचाच भाग होता. पाकिस्तान आणि चीनने व्यापलेला काश्मीरचा भाग भारतात कसा सामील करता येईल इतकाच काश्मीरचा प्रश्न शिल्लक राहिला आहे, ही भूमिकाही नवीन होती. अरबस्तानातील देशांबरोबरचे भारताचे संबंधही बदललेले आहेत आणि त्याचबरोबर भारताने इस्राईलबरोबर मैत्री वाढवलेली आहे. म्हणजे एवढे सगळे बदल ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये झालेले तुम्हाला जाणवतील. मोदी सरकार संबंधाने आणखीनही तुम्ही पुष्कळ वाचन करू शकता. काही पुस्तकांचे संदर्भ पण मी तुम्हाला देईन, त्याचाही तुम्ही वापर करून घेऊ शकता. आता हा भाग आपल्याला पाहायचा आहे परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक. त्याच्यामध्ये भौगोलिक स्थिती, इतिहास, महासत्तांचं राजकारण याच्याविषयी पण चर्चा केलेली आहे बऱ्यापैकी आपण. मागच्या लेक्चरमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख मी केला होता आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या साईट संबंधाने मी बोललो होतो. तर त्या 2 गोष्टी सुरुवातीला बघूया.
डॉक्टर करण सिंग यांचा मी उल्लेख केला होता. डॉक्टर करण सिंग हे काश्मीरच्या राजाचे वंशज. तर ही त्यांची स्वतःची साईट आहे. त्यांचा बायो जर बघितला आपण, चा जन्म, म्हणजे आता आज तुम्ही जर पाहिलं मार्च 1931, म्हणजे आता 90 वर्ष पूर्ण व्हायला आली. पुढच्या महिन्यामध्ये त्यांना 90 वर्ष पूर्ण होतील. अजूनही थोड्याफार प्रमाणात ते ॲक्टिव्ह आहेत, अर्थात वयाप्रमाणे जेवढी वयाची साथ असेल तेवढी. डून स्कूलमध्ये यांचं शिक्षण झालं आहे. म्हणजे डून स्कूल हे राजीव गांधींच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला उल्लेख होतो, कारण राजीव गांधी हे तिथून बाहेर पडले. डून म्हणजे डेहराडून. तर डेहराडूनमधली ही म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल आहे आणि भारतामध्ये ती खूप गाजलेली आहे. आपण काही साईटवरती याचा मिळतं का बघूया. डून स्कूल, डेहराडून, उत्तराखंड. तर याची ऑफकोर्स साईट आहे. एन्ड्युरिंग लिगसी ऑफ एक्सलन्स इन एज्युकेशन सिन्स 1935. इंटरनॅशनल करिक्युलम. यांचं तुम्ही जर वेबसाईट पाहिली तर अलुमनाय, या अलुमनायमध्ये तुम्हाला बरंच काही सापडेल, कारण बरेच मोठी माणसं यांचे अलुमनाय होऊन गेलेले आहेत. म्हणजे त्यांना वेगळं काही ओढून ताणून काही करण्याची गरज नाही आहे. भारताचे पंतप्रधानच ज्यांचे अलुमनाय आहे, भारताचे भूतपूर्व पंतप्रधान. हे सगळं तुम्ही वाचू शकता. डून स्कूलच्या ह्या काही फोटोग्राफ्स आहेत, ते पण तुम्ही पहा. तर ही जी प्रसिद्ध डून स्कूल आहे, तिथे यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर 1989मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने, इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये हे मंत्री होते. Appointed ambassador to USA and presents his credentials to President Bush, August 1989. आणि लगेच मार्च 1990मध्ये त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे फॉरेन एक्सचेंज, फॉरेन सर्व्हिस, इंटरनॅशनल रिलेशन्स याचा उल्लेख तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सापडेल. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, JNUचे चान्सलर म्हणून 2002मध्ये त्यांनी काम पाहिलं. ऑरोव्हिल, पॉंडिचेरीमध्ये योगी अरविंदांचा एक मोठा आश्रम आहे. योगी अरविंदांनी सांगितलेल्या मार्गाने भक्ती करणाऱ्या लोकांचा तो आश्रम आहे. एक इंटरनॅशनल सोसायटी आहे ऑरोव्हिल. ऑरोव्हिल पण जरूर पहा. तुम्ही कधी जाऊन आलात तर कधी भेट देऊन या. तर ऑरोव्हिल बघण्यासारखं आहे. हे चिन्ह त्याचं तुम्ही पाहिलं असेल, हा फोटो त्याचा पाहिला असेल. हा डोम आहे तिथला, हा डोम. मातृमंदिर त्याला म्हणतात. त्यांची एक वेगळी फिलॉसॉफी आहे, एक वेगळी सिस्टीम आहे. जगभरातून आलेले लोक इथे राहतात, आपलं आपलं काहीतरी काम करतात आणि जीवन जगतात. म्हणजे तिथे जाऊन राहण्यासाठी काही प्रोसिजर आहे, पण एक वेगळं जीवन तिथे तुम्हाला जगता येतं. तर हे ऑरोव्हिल, द सिटी ऑफ डॉन, हे जरूर एकदा एक्सप्लोअर करून बघा आणि तुम्हाला त्याच्यात काही संधी दिसते का जरूर बघा. योगी अरविंदांच्या संबंधाने बरंच काही डॉक्टर करण सिंग यांनी लिहिलं आहे. तर योगी अरविंद आणि त्यांच्या संबंधाने पण वाचून पहा.
यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. 2005 मधलं शेवटचं त्यांचं ॲक्टिव्हिटी इथे दाखवलेली दिसते. त्याच्यानंतर पब्लिक लाईफमध्ये फारसं मोठं त्यांना लिहिण्यासारखं वाटलेलं नाही आहे, पण पब्लिक लाईफमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नंतरही चालू होतं. अगदी अलीकडच्या सरकारपर्यंत त्यांनी हे काम केलेलं होतं. काश्मीर संबंधाने त्यांचा इंटरेस्ट अर्थात आहे. त्यांनी जे काही बुक्स लिहिली आहेत ते बुक्स पहा. हिंदू धर्माविषयी त्यांना खूप अभिमान आहे. हिंदुत्ववादी असणं हा भाग वेगळा आणि हिंदू धर्माविषयी अभिमान असणं हे भाग वेगळं, हे नीट लक्षात ठेवा. आणि मग त्यांनी जे काही लिहिलं आहे ते त्यांचा पर्सनल भाग म्हणून लिहिलेला आहे. पॉलिटिक्समध्ये त्यांनी त्यांच्या धर्माचं राजकारण म्हणजे सहसा कधी केलं नाही. परंतु उपनिषदांसंबंधी लिहिलंय, वेदांसंबंधी लिहिलंय, योगी अरविंदांसंबंधी लिहिलेलं आहे. A study of political thought of Sri Aurobindo, Prophet of Indian Nationalism. हे पुस्तक जरूर वाचा. इंडियन नॅशनॅलिझम. त्यांची ऑटोबायोग्राफी जरूर वाचा. तर हे एका व्यक्तीची ओळख तुम्हाला मला करून द्यायची होती. तर त्यांचा ब्लॉग आहे, त्या ब्लॉग संबंधाने पण पहा. स्टेटमेंट ऑफ जम्मू अँड काश्मीर बाय करण सिंग, लास्ट आहे ते 14 आहे, 2014 आर्टिकल 370 संबंधित त्यांचं काय मत आहे ते 29 मे 2014 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचं लिखाण आत्ता तरी काही उपलब्ध दिसत नाही आहे, म्हणजे या साईटवर तरी नाही आहे, इतरत्र कुठे मिळू शकेल. पण एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे म्हणून मी मुद्दाम खोलात जाऊन थोडीशी चर्चा केली. आता आपल्याला बघायचं आहे ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची साईट. हे अर्थातच एस जयशंकर, फॉरेन मिनिस्टर. तुम्ही या साईटवरती गेल्यानंतर एका वेगळ्याच वातावरणामध्ये जाता. एक वेगळ्या घडामोडी तुम्हाला इथे पाहायला मिळतात की ज्या एरवी सहसा मुद्दाम प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला वर्तमानपत्रात कुठे सापडणार नाहीत. मराठी वर्तमानपत्रांमध्ये परराष्ट्र धोरणासंबंधाने किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी फार त्रोटक स्वरूपात येतात. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा काही ठराविक वर्तमानपत्रच या सगळ्यांना वाहून घेतलेली आहेत. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या साईटवर आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं जगच अनुभवायला मिळतं. ताजिकिस्तानचे कोणीतरी नेते इथे आलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा चालू आहे. बऱ्याच गोष्टी चालू असतात. आपल्याला फक्त भारत आणि USA यांचेच संबंध आहेत असं वाटतं, किंवा भारत आणि रशिया यांचा संबंध आहे, भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, भारत चीन, याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी चालू असतात. तुम्ही जर रीड ऑल न्यूज याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला कळेल. अल्जेरियाचे ॲम्बॅसडर येऊन भेट देऊन गेले आहेत. ताजिकिस्तान आहे. प्रत्येक बातमीमध्ये तुम्हाला वेगळा देश दिसेल. ऑफिसर्स फ्रॉम 7 states participating in special training program in सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस इन न्यू दिल्ली. ही सुषमा स्वराज यांच्या नावाने इन्स्टिट्यूट उभी केलेली आहे की जे फॉरेन सर्व्हिस IFSच्या कॅन्डिडेट्सना ट्रेनिंग देते. MOU between India and Afghanistan for construction of Shahatut Dam in Afghanistan. शाहतूत डॅम याच्याविषयी जर तुम्ही आणखीन शोध घेतलात तर तुम्हाला निश्चित माहिती मिळेल. भारत अफगाणिस्तानला बरीच मदत करत राहतं. इराणला आपण बरीच मदत केलेली आहे. म्हणजे एरवी चर्चेमध्ये हे विषय येत नाही, पण घडामोडी चालू असतात आणि मोदी सरकारने सुद्धा त्या चालू ठेवलेल्या आहेत. बांगलादेशचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस येऊन गेलेले आहेत. बांगलादेश फिल्म फेस्टिवल संबंधाने इथे आहे.
इंडिया आणि सौदी अरेबिया, इंडिया अँड कतार, म्हणजे माहितीचा खजिना आहे. जवळपास 56 पेजेस आहेत, नाही 56 न्यूज आयटम्स आहेत. तर 56 न्यूज आयटम्समध्ये तुम्हाला 56 वेगवेगळ्या गोष्टी निश्चितपणे कळू शकतात. आणि हे जर तुम्ही सतत वाचत राहिलात तर बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला कळतील. द अबाउट असमध्ये तुम्हाला इंडियन फॉरेन सर्व्हिसबद्दल माहिती मिळेल. आता इथे शहातूत डॅमच्या संबंधाने मुद्दाम मला एक बातमी तुम्हाला दाखवायची आहे. हायड्रो प्रोजेक्ट्स, PM मोदी अफगाण प्रेसिडेंट टू इंक काबूल डॅम ॲग्रीमेंट टुडे. कधीची बातमी आहे? फेब्रुवारी 9, 2021, म्हणजे अगदी मागच्या आठवड्यातली बातमी आहे. फेब्रुवारी 9 म्हणजे मंगळवार याच आठवड्यातली बातमी आहे. अजूनही या सगळ्या घडामोडी चालू आहेत. इंडियाज हायड्रो डिप्लोमसी, मला हा शब्द तुम्हाला दाखवायचा होता, हॅज पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स एस्पेशली फॉर अफगाणिस्तान्स नेबर पाकिस्तान. हायड्रो डिप्लोमसी, पॉलिटिक्स कसं सगळ्या जगाला व्यापून आहे, सगळ्या गोष्टींना व्यापून आहे ते लक्षात ठेवा. कोणतीही कृती एखादा देश दुसऱ्या देशासंबंधाने करतो, त्यामुळे त्याच्या मागे निश्चितपणे पॉलिटिकल काहीतरी मोटिव्ह असते, आणि इथे पण तो मोटिव्ह आहे. Construction of Shahtut Dam in conjunction with 12 others planned along the Kabul River may reduce water flow into Pakistan by as much as 16 to 17%. इम्पॅक्ट कसा आहे तो बघा. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये डॅम्स उभे केले तर पाकिस्तानला होणारा पाण्याचा पुरवठा कमी होईल 16 ते 17%. पॉलिटिक्स कसं असतं ते पाहण्यासाठी हे जरूर वाचायची सवय ठेवा. पुन्हा आपण MEAच्या वेबसाईटकडे येऊ. याच्यामध्ये बॅकग्राऊंडर हे तुम्ही जरूर वाचून बघा. इंडियन फॉरेन सर्व्हिसची बॅकग्राऊंड हे वाचून याचा सारांश मला मराठीमधून करून दाखवा. म्हणजे मला तरी असं म्हणायचं आहे की याच्यातली जास्तीत जास्त तुम्ही या साईटचा एक सर्व्हे घेतल्यासारखा घ्या आणि तुम्हाला काय माहिती मिळते ती थोडक्यात लिहून काढा आणि पुढच्या आपल्या झूम मीटिंगचा जो तास असेल त्यावेळेला सादर करा. म्हणजे या साईटच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला काय काय माहिती मिळते. आपण शक्य तेवढं बघणारच आहोत. आता इथे बघा, पब्लिक डिप्लोमसी, म्हणजे डिप्लोमसी संबंधाने हा दुसरा शब्द आपण इथे पाहतोय. पब्लिक डिप्लोमसी याचा अर्थ जाहीरपणे जे काही चर्चा केली जाते, लोकांना सामील करून घेऊन जी चर्चा केली जाते, ई बुक्स आहेत बरीच, PM's विजिट टू जपान. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थात अलीकडे मी ट्रेंड असा पाहिला आहे की फोटोज आणि फोटोग्राफीवरती जास्त भर आहे. क्लिक हिअर फॉर द ई बुक. एका विशिष्ट पॅटर्नमध्ये त्यांचं ते ई बुक ते हल्ली डेव्हलप करतात. थोडा वेळ लागतो ओपन व्हायला. जपानची व्हिजिट, इंडिया आणि जपानचं मॅप्स, आणि हा त्यांचा पॅगोडा ज्याला म्हणतो आपण, पॅगोडा जपानीज टेम्पल. मोमेंट्स कॅप्चर्ड. पुढे सरकत नाही आहे किंवा हां इथून आहे. येस,
हां, फोटोग्राफ्सवरती जास्त भर आहे हे तुम्हाला दिसेल. अर्थात हे शिंझो आबे आहेत, हे थोडंसं आता कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. तरीसुद्धा भारताला त्यांच्या इंटरनल बाबींशी फारसा संबंध नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही पाहू शकता. पब्लिक डिप्लोमसी, पुन्हा होम पेजवरती या. कॉन्स्युलर सर्व्हिसेस, पासपोर्ट सर्व्हिसेस, व्हिसा सर्व्हिसेस, डायस्पोरा अँड मायग्रेशन इश्यूज. डायस्पोरा, इंडियन डायस्पोरा म्हणजे भारताचे नागरिक जे दुसऱ्या देशांमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत त्यांना डायस्पोरा असं म्हणतो. युजफुल लिंक्स हे भारताविषयी आहे माहिती, जे परदेशी अधिकारी असतील किंवा नागरिक असतील जे भारताविषयी माहिती घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी इथे दिलेल्या आहेत. इंडियन मिशन्स अब्रॉड, कुठे कुठे मिशन्स आहेत A to Z इथे तुम्हाला बघायला मिळतील. क्लिक ऑन रिस्पेक्टिव्ह कंट्री टू व्ह्यू डिटेल्स ऑन इंडियन मिशन्स अब्रॉड. मॅपचा अभ्यास पुन्हा इथे तुमच्या कामी येईल आणि मॅप जितका चांगला तुम्हाला माहिती आहे तितकं, म्हणजे मॅपवरती गेल्यानंतर तुम्हाला कंट्रीचं नाव आपोआप कळलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. तर इंडियन मिशन इन रशिया, आपल्याला जे जे संबंध आहे, ज्या देशांचा आपल्या सिलेबसमध्ये उल्लेख आहे, निदान त्या देशांशी संबंधित पेजेस उघडून पहा. मग तिथे तुम्हाला इथे पेज दिसेल इंडिया रशिया रिलेशन्स. मग हे डाउनलोड करण्यासाठी आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करा आणि ते जे काही डॉक्युमेंट असेल, PDF डॉक्युमेंट असणार आहे, तर ते वाचून बघा. ह्या प्रकारे तुम्हाला जगभरातल्या सगळ्या देशांचे भारताशी असलेले संबंध सहजपणे इथे पाहता येतील. एका जागी एकत्रितपणे सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. डिस्टिंग्विश्ड लेक्चर्स आहेत, ही खूप माहितीपूर्ण असतात. इंडियाज फॉरेन पॉलिसी अँड ओव्हरव्ह्यू, कोर ऑब्जेक्टिव्स, फंडामेंटल प्रिन्सिपल्स अँड करंट प्रायोरिटीज. HTML पेज आहे, इथे खाली लिंक दिसते आहे, त्याच्यामुळे ओपन करून बघायला हरकत नाही आहे. जयप्रकाश युनिव्हर्सिटी, छपरा, बिहार. आता हे तिथले कोणी प्राध्यापक आहेत, तर फॉरेन पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ज आणि मग त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. साऊथ एशिया, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी, त्याच्यानंतर सार्क, बिमस्टेक, आसियान. तुम्हाला हवं ते मटेरियल बरंच इथे दिसेल. टेररिझम, करप्शन, ब्लॅक मनी, मनी लॉन्ड्रिंग, पाकिस्तान अँड चायना. म्हणजे हे पेज तुम्ही सेव्ह करून ठेवायला हरकत नाही आहे. याचं हे वाचन करून स्वतः शॉर्ट ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करा. इंडिया पर्स्पेक्टिव्ज आणि भारत एक परिचय. Embassy of India Library in Moscow, India Initiative Center, Washington, Darcy Ribeiro Campus, University of Brasilia, Brazil. भारत एक परिचय, corners in eminent educational institutions globally. These corners are single point reference for information and knowledge about
इंडियन आर्ट, कल्चर, रिलिजन, फिलॉसॉफी, इकॉनॉमी एट्सेट्रा थ्रू सिलेक्ट बुक्स सेंट फ्रॉम इंडिया. म्हणजे हे सेंटर्स उभी केलेली आहेत. आता ती सेंटर्स तुम्ही पहा, जगभरात सगळीकडे आहेत. म्हणजे रशियामध्ये आहे, चायनामध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये पण दिसतंय, वेलिंग्टनमध्ये आहे, साऊथ अमेरिकेमध्ये चिलीमध्ये आहे, अर्जेंटिनामध्ये आहे, ब्राझीलमध्ये आहे. म्हणजे जवळपास सगळ्या 12 देशांमध्ये दिसतं. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतंय. मॅक्झिमम तुम्हाला युरोपमध्ये दिसेल कॉन्सन्ट्रेशन. एरवी कुठलाही एक पार्ट सोडलेला नाही आहे. फक्त कुठला सोडला आहे हेही जरा बघून घ्या. की डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इथे नसण्याचं महत्त्वाचं कारण आहे की इथे प्रचंड व्हायलन्स चालू आहे. त्यामुळे या देशांमध्ये ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी मुळात चालू नाही आहे. तर तिथे इंडियन काहीतरी ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी चालवायची किंवा सेंटर चालवायचं हे केवळ अशक्य आहे. की नायजेरियामध्ये पण साधारणपणे तीच परिस्थिती आहे, पण तरीसुद्धा तिथे लॅगॉस युनिव्हर्सिटीमध्ये आपण एक सेंटर उभं केलेलं आहे. युक्रेनमध्ये सेंटर आहे. म्हणजे संपूर्ण जग कव्हर केलेलं दिसतं. म्हणजे आपण मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या साईटवर आलो, त्यामुळे या ॲक्टिव्हिटीचा एक परिचय आपला झाला. युनिक इनिशिएटिव्ह लॉन्च्ड इन 2018. तर ह्या साईटवरती सतत व्हिजिट देत राहा, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी नेहमी कळत राहतील. आता याच्या पुढे आपल्याला पाहायचं आहे ते उरलेलं जे काही चर्चा आपल्याला करायची होती या प्रेझेंटेशनमधली, ती चर्चा थोडक्यात इथे आपल्याला करायची आहे. भौगोलिक स्थान म्हणजे परराष्ट्र धोरणाचे निर्धारित घटक, त्याच्यामध्ये आपण नेतृत्वासंबंधी चर्चा प्रचंड केली मागच्या तासाला. अगदी पहिल्या पंतप्रधानांपासून ते आत्तापर्यंत, त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प असतील, सद्दाम हुसेन असेल, नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणाशी कसा संबंध येतो ते आपण पाहिलं. तसा आता पुढचा मुद्दा बघायचा आहे ते भौगोलिक स्थान. तर भौगोलिक स्थानामुळे पण परराष्ट्र धोरणाला एक विशिष्ट दिशा मिळते. आता याच्या संबंधाने इंग्लंड हे तसं अगदी भाग्यवान राष्ट्र म्हणता येईल. म्हणजे इंग्लंडचं भौगोलिक स्थान असं होतं की तांत्रिक प्रगती आत्ता झाली आहे, त्याच्यामुळे आता विमानाने इंग्लंडला जाणं, किंवा अगदी आता चॅनल टनल रेल लिंक आहे की जी इंग्लिश चॅनलच्या खालून जाते. म्हणजे कल्पना तुम्ही करून बघा, मी तुम्हाला दाखवतो. आज थोडंसं आपल्याला जनरल नॉलेज संबंधाने जास्त चर्चा करायची आहे. चॅनल टनल रेल लिंक CTRL हे जर तुम्ही पाहिलं लंडनवरून निघून पॅरिसपर्यंत जाणारी ही रेल्वे आहे. आणखीनही काही सेंटर्स आहेत त्याची. तर ह्याचे हे काही फोटोग्राफ्स इथे दिसत आहेत. समुद्राच्या खालून, सी बेडच्या खाली रेल्वे लाईन टाकलेली आहे आणि त्याच्याने पॅरिसपर्यंत कनेक्शन जोडलेलं दिसतं. तर आता टेक्नॉलॉजिकली इंग्लंड आणि फ्रान्स किंवा इंग्लंड आणि मेनलँड युरोप हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. पण प्राचीन काळामध्ये हे सेपरेट होते. इंग्लंडला जाणं मुश्किल होतं, इंग्लंडला सहजपणे जाता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे इंग्लंडचा विकास हा बराच शांततेमध्ये झाला. तिथे युद्ध झाली नाही, जे काय अंतर्गत संघर्ष असतील तितकेच. त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने संथपणे लोकशाहीचा विकास करता आला. 8व्या शतकापासून इंग्लंडमध्ये राजकीय व्यवस्था विकसित होत गेली आणि बराच मोठा विकास तिथे झालेला दिसतो.
तर भारताची आता या संदर्भामध्ये आपण स्थान वैशिष्ट्य कसं आहे ते बघूया. भारताला सुद्धा उत्तरेच्या बाजूला हिमालयाचं कवच होतं. म्हणजे हिमालय पार करून भारतात येणं अतिशय कठीण होतं. पण हे कुठपर्यंत झालं तर ते 12व्या शतकापर्यंत, साधारणपणे 8व्या शतकापर्यंत. 8व्या शतकापासून पुढे मग परकीय आक्रमणं इथे होत गेली आणि 400 वर्षांमध्ये सगळ्या परकीयांनी भारत ताब्यात घेतलेला होता. तर आशिया खंडामध्ये भारताचं स्थान कसं आहे ते मध्यवर्ती आहे. हिंदी महासागर दक्षिणेला आहे आणि उत्तरेला आहे हिमालय. त्यामुळे भारत सुरक्षित राहिला. अर्थात आधुनिक काळामध्ये हवाई दल आणि नौदलाचे कौशल्य आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे या दोन्ही संरक्षक आधारांना फारसे महत्त्व राहिलेले नाही. भारताच्या ईशान्येला, ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट त्याला म्हणतो आपण, म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश किंवा उत्तराखंड हा सगळा जो भाग आहे तो ईशान्य म्हणतो आपण. तर ईशान्येला तिबेट हा स्वतंत्र देश होता. त्यामुळे चीन आणि भारत समोरासमोर येत नव्हते. आता हे आपण इथे मॅपवरती पुन्हा एकदा बघूया. मॅप ऑफ तिबेट. तिबेटचा हा अगदी बरंच स्पष्ट करणारा मॅप आहे. हा जो लाल कलरचा भाग दिसतोय तो तिबेट आहे. तिबेट ऑटोनॉमस रिजन ऑफ चायना. आता ते चीनचा भाग झालेला आहे. पण हा नेपाळ आहे आणि ही भारताची सीमा आहे. तर एवढा मोठा प्रदेश चीननी ताब्यात घेतला. हा सगळा चीन आहे, हा भारत आहे. हा ईशान्येकडचा भारताचा भाग आहे आणि हा सगळा वादग्रस्त भाग दिसतो. तर हा सगळा प्रदेश चीननी ताब्यात घेतला. आता तिबेट असल्यामुळे चीन आणि भारत समोरासमोर येत नव्हते, म्हणजे त्यांच्या सीमा एकमेकांशी लागलेल्या नव्हत्या. परंतु 1959 मध्ये चीनने तिबेट ताब्यात घेतल्यामुळे हे नैसर्गिक संरक्षण संपले. सुजलाम सुफलाम भूमीमुळे आणि जमिनीखालच्या मुबलक खनिज संपत्तीमुळे भारताने प्राचीन काळापासून समृद्धी अनुभवली. उत्तर भारतात गंगा यमुना नद्यांच्या खोऱ्यात लोकसंख्येची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाढलेली लोकसंख्या ही समस्या आहे, परंतु त्या लोकसंख्येला कुशल बनवून त्यांच्या कौशल्यांचा योग्य उपयोग केल्यास ही मोठी जमेची बाजू ठरेल. तुम्ही तुमचे मित्र निवडू शकता, पण शेजारी निवडू शकत नाही. शेजारी राष्ट्रांनाही हाच नियम लागू पडतो. शेजारी राष्ट्रांसंबंधीचे बरोबरचे संबंध हा परराष्ट्र धोरणामधील किचकट प्रश्न मानला जातो. पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे शेजारी, म्हणजे पूर्वी भारताचेच भाग होते. त्यांच्याशी असलेला सीमावाद, काश्मीर प्रश्न, हिंदू मुस्लिम संघर्षाचा प्रश्न, नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न, तस्करी, घुसखोरी, माणसांची आणि मालाची अवैध वाहतूक, अंमली पदार्थांचा व्यापार इत्यादी प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शेजाऱ्यांबरोबरचे परराष्ट्र धोरण आकार घेते. ऊर्जेचा प्रश्न. ऊर्जा ही अलीकडच्या काळातील महत्त्वाची गरज होऊन बसली आहे. त्याशिवाय सर्व जीवन ठप्प होईल. भारतात खनिज तेल, गॅस आणि कोळशाचे साठे मर्यादित आहेत. भारताची ऊर्जेची गरज मुख्यतः आयातीच्या माध्यमातून भागवली जाते. अगदी अलीकडेपर्यंत पश्चिम आशियामधील इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत, कतार या देशांमधून ही तेलाची गरज भागवली जात होती. परंतु अलीकडे हा भाग अस्थिर झाल्यामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला. काही वेळेला हा पुरवठा कमी पडू लागला. त्यामुळे भारताने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या देशांमध्ये हा पर्याय सापडला. त्यामुळे भारताने अलीकडे या देशांशी संबंध वाढवले आहेत.
विशेषतः नायजेरिया, सुदान, चाड, व्हेनेझुएला या देशांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे भौगोलिक स्थान, ऊर्जेची गरज या सगळ्यांमुळे तुमचं परराष्ट्र धोरण ठरत जातं. तसंच त्या विभागांमधलं राजकारण, आता भारत पाकिस्तान संबंध, भारत बांगलादेश संबंध, सार्कचं राजकारण, सार्क विषयी आपल्याला स्वतंत्रपणे पाहायचं आहे. इतिहास हे पण हा एक निर्धारक घटक आहे परराष्ट्र धोरणामध्ये. आता भारताचा इतिहास 8व्या शतकापर्यंत इथे परकीय आक्रमणं फारशी नव्हती. 8व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत परकीय आक्रमणं होत राहिली. 12व्या शतकात मुख्यतः मुघलांच्या ताब्यामध्ये भारत सगळा होता आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा काही इस्लामिक राजवटी ज्याला म्हणतो आपण त्या प्रस्थापित झालेल्या होत्या. त्याच्यामुळे भारताचे या सगळ्या म्हणजे धार्मिक राजकारण भारतातलं त्याला एक आकार मिळत गेला. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी इथे आक्रमण केलं आणि इथल्या राजकारणाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. तर ब्रिटिशांमुळे भारतामध्ये बरेच बदल झाले. इतर बाकीचे सगळे जे काही राज्यकर्ते होते ते आले, त्यांनी इथल्या जमिनीचा ताबा मिळवला, तिथून शेतसारा गोळा करणं, पैसा गोळा करणं, संपत्ती गोळा करणं इथपर्यंतच त्यांची मजल होती. त्याच्या पलीकडे त्यांनी देशामध्ये फारसे बदल घडवले नाहीत. म्हणजे इथली जी काही व्यवस्था होती ती तशीच चालू राहिलेली होती. म्हणजे पारंपरिक जीवन पद्धती जी काही होती ती तशीच चालू राहिली. फक्त काही जणांनी धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, काही थोडंफार धर्मांतराचे प्रयत्न वगैरे झाले असतील, पण फार मोठ्या प्रमाणावरती झाले नाहीत. कारण मग त्याचा परिणाम तुम्हाला एकूण बहुसंख्य लोकांचा जो धर्म आहे त्याच्यामध्ये ते दिसलं असतं जर तसे काही प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती झाले असते तर. इंग्रजांनी मात्र इथली समाजव्यवस्था मुळापासून बदलायला सुरुवात केली. त्यांनी इथल्या धर्माचा अभ्यास केला, इथल्या समाज सुधारकांना पहिल्यांदा प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. कारण त्यांचा ॲटिट्यूड ओपन होता, त्यांचा ॲटिट्यूड लिबरल होता, उदारमतवादी होता. उदारमतवाद ही गोष्ट आपण मागच्या सेमिस्टरमध्ये पाहिली आहे. जॉन लॉक उदारमतवादाचा जनक त्याला म्हणतात. तर ब्रिटिश हे बेसिकली उदारमतवादी होते. ब्रिटिश सरकार आपल्याकडे आलं, पण ते काही ख्रिश्चन धर्माचा पुरस्कार त्यांनी इथे केलेला नाही आहे. ख्रिश्चन मिशनरी त्यांच्या बरोबरीने आले आणि त्यांनी विशेषतः ईशान्येकडच्या भागामध्ये धर्माचा प्रसार केला. त्याचा परिणाम तुम्हाला आजही दिसतो की मिझोराम असेल, नागालँड असेल, मणिपूर, बरेच ख्रिश्चन्स तुम्हाला दिसतील. तर तिथे त्या लोकांनी तिथल्या स्थानिकांची सेवा केली. बरेचसे मिशनरी मलेरिया किंवा कॉलरा किंवा इतर काही साथीच्या रोगांनी मरण पावले, पण त्याच्यामध्ये त्यांचं कार्य ते अव्याहतपणे चालू ठेवलं त्यांनी. पण अर्थात ब्रिटिश सरकारचं त्यांना अगदी काही फार मोठं प्रोत्साहन वगैरे होतं अशातला भाग नाही. ब्रिटिश सरकारचं एक स्वतःचं वेगळं धोरण होतं आणि ज्याला सेक्युलर असं म्हणतो आपण, ते पॉलिटिक्स होतं. त्यांनी मिशनऱ्यांना विरोध पण केला नाही आणि मिशनऱ्यांना मुद्दाम पाठिंबा पण दिला नाही. परंतु त्यांनी इथल्या समाज सुधारकांना पाठिंबा दिला हे मात्र स्पष्टपणे दिसतं. विशेषतः राजाराम मोहन रॉय, लॉर्ड बेंटिक होते, तर त्यांनी सती विरुद्धचा कायदा केला आणि सती बंदीचा कायदा लागू केला राजाराम मोहन रॉय यांच्या आग्रहावरून. आणखीनही बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मग त्याच्यातूनच इंग्रजांविरुद्धचा असंतोष इथल्या समाजामध्ये वाढत गेला आणि मग 1857चं बंड मोठ्या प्रमाणावरती झालेलं दिसतं.
इंग्रजांनी इथे नवीन प्रशासकीय व्यवस्था आणली, इंग्रजी भाषा इथल्या लोकांना शिकवायला सुरुवात केली. अन्यथा इथे जातीव्यवस्थेचा पगडा होता, शिकण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता, बाकीच्या कुठल्या जातीच्या लोकांना शिक्षणाचा फारसा गंध नव्हता. आणि ब्राह्मणसुद्धा जे शिकायचे ते वेद पुराणं याच्यापुरतंच मर्यादित होतं. तंत्रज्ञान म्हणा किंवा शास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र असा कुठला अभ्यास वेगळा काही केल्याचं दिसत नव्हतं. इंग्रजांनी इंग्रजी भाषा आणि त्याच्याबरोबर इंग्रजी शिक्षण, शास्त्रांचं शिक्षण हे सगळं सुरू केलं. त्याच्यानंतर प्रशासन व्यवस्था आणली, कायदे आणले. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मुख्यतः आपल्या भारतीय घटनेचा एक बेस मानला जातो. म्हणजे बऱ्याच गोष्टी नवीन इथे इंग्रजांनी आणल्या. लष्करी व्यवस्था उभी केली. राजकारण किंवा राजकीय व्यवस्थेची घडी आपली त्यांनी बसवून दिली. त्याच्यामुळेच आपल्याकडे संसदीय व्यवस्था असलेली तुम्हाला दिसेल. आणि मग कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये आपण सहभागी झालो. आपण युनायटेड नेशन्सचे सदस्य झालो. लीग ऑफ नेशन्समध्ये पण आपण भाग घेतलेला होता. पहिल्या महायुद्धात भाग घेतला, दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेतला. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक या सगळ्यांचे आपण सदस्य झालो. तर ब्रिटिशांमुळे आपल्या इतिहासाला एक दिशा मिळाली. आपल्याला आता 5व्या पेपरमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा विचार करायचा आहे. तर त्यांचं तर असं म्हणणं होतं की ही ईश्वरी इच्छा आहे. इंग्रजांनी इथे येणं ही ईश्वरी इच्छा आहे आणि आपण त्याचा मान राखला पाहिजे. आणि त्याप्रमाणे इंग्रजांकडून जेवढं मिळतं तेवढं पहिल्यांदा शिकून घेतलं पाहिजे आणि नंतरच आपल्याला स्वतंत्रपणे काहीतरी करता येईल. म्हणजे एक वेळ अशी येईल की आपोआपच इंग्रज आपल्याला सोडून बाजूला होतील आणि मग आपण आपलं देश चालवू शकू. पण पहिल्यांदा ती क्षमता आपल्याला प्राप्त करून घेतली पाहिजे. इंग्रजांकडून आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. महासत्तांचं राजकारण हा एक मोठा भाग आहे. महासत्तांचं राजकारण हे पूर्णतः वेगळ्या पातळीवरती चालत राहतं. ते ट्रम्प यांच्या काळामध्ये अमेरिकेचं राजकारण, त्याची दिशा थोडीशी भरकटलेली दिसत होती. पण आता पुन्हा बायडन असं म्हणतात की अमेरिका इज बॅक. तर अमेरिकन धोरण आता परत पुन्हा पहिल्यासारखं दिसायला लागलेलं आहे आणि अमेरिका सगळ्या जगभरामध्ये लक्ष घालताना दिसते आहे. तर अमेरिकेचं काहीतरी एक जगासंबंधीचं धोरण आहे. तर त्याच्यात आपण कुठे बसतो हे आपल्याला बघावं लागतंच आणि त्यानुसार आपले निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही कितीही म्हणालात की आपण सॉव्हरीन कंट्री आहोत, सार्वभौम आहोत, तर सार्वभौमत्वाचे आपण बघितलं होतं की 2 प्रकार असतात, अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. तर अंतर्गत बाबतींमध्ये आपण पूर्णतः सार्वभौम आहोत, पण बाह्य सार्वभौमत्व हे केवळ सैद्धांतिक असतं, प्रॅक्टिकली ते शक्य नाही. हे आपण आधीच शिकलेलो आहोत, हे आधीच पाहिलेलं आहे. तर बाह्य याचा अर्थ परराष्ट्राशी संबंध हे ठेवताना आपल्याला महासत्तांचं राजकारण काय आहे ते पाहावंच लागतं. आजच्या जगातल्या महासत्ता तर आपल्या सिलेबसमध्ये तर 3 उल्लेख केलेला आहे, अमेरिका, रशिया आणि चीन. तर या तिन्हींचे धोरणं काय आहेत ते आपल्याला पाहावं लागतंच. म्हणजे चीनसुद्धा एक महासत्ता म्हणून उभी राहते आहे. अजून त्यांना बरीच मजल गाठायची आहे अमेरिकेच्या तुलनेमध्ये किंवा अगदी रशियाच्या तुलनेमध्ये सुद्धा. परंतु तुम्हाला चीनचा प्रभाव जाणवेल की आत्ताच एक WHO निर्णय जाहीर झाला, त्याच्यामध्ये पण तुम्हाला चीनचा प्रभाव किती आहे ते स्पष्टपणे जाणवतं. की WHO असं एक डिक्लेरेशन दिलेलं आहे की हा जो कोविड व्हायरस आहे तो वुहान प्रांतातून आला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. पण मग तो कुठून आला तर ते सांगता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे WHO वरती
चीनचा प्रभाव किती आहे ते त्याच्यातून बरंचसं स्पष्ट होतं. आता महासत्तांच्या राजकारणाचा आणखीन एक अनुभव म्यानमार संदर्भातल्या घडामोडींमुळे आलेला दिसतो. म्यानमारमध्ये मागच्या आठवड्यामध्ये मी एक तुम्हाला मागच्या आठवड्यात व्हिडिओ पण पाठवला होता, तो जरूर पहा. शेखर गुप्ता यांचा म्यानमार संबंधीचा अतिशय खोलात जाऊन विश्लेषण त्यांनी शेखर गुप्तांनी त्याच्यामध्ये केलेलं दिसतं. आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल. किसिंजर, एक मिनिट. म्यानमार कू अँड व्हॉट इट मीन्स फॉर इंडिया. तर हे जरूर ऐका आणि त्याच्याविषयी एक नोटसुद्धा तयार करा. म्हणजे यावेळेला होमवर्क तुम्हाला बरंच आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर म्यानमारमध्ये सुद्धा आता बायडन यांनी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर, म्हणजे तुम्ही ती पण बघू शकता. बायडन्स एक्झिक्युटिव्ह ऑर्डर अबाउट Myanmar. Biden approves order for sanctions on Myanmar generals, businesses. किंवा रॉयटर्सची ही बातमी आहे. रॉयटर्स ही खूप मोठी न्यूज एजन्सी आहे. जाता जाता तुम्ही हे पण पहा. Reuters.com ही खूप मोठी न्यूज एजन्सी आहे. त्याच्या पेजला सबस्क्राईब करा, त्याच्यातही पहा जरा. बेसिकली अमेरिकन अप्रोच आहे. रॉयटर्स TV. तर बायडनविषयी ही बातमी बघा तुम्ही, बायडन यांच्या म्यानमार धोरणासंबंधीची. US President Joe Biden said on Wednesday he had approved an executive order for new sanctions on those responsible for the military coup in Myanmar, and he repeated demands for generals to give up power and free civilian leaders. कमला हॅरिस आणि बायडन, अर्थात बोलणं आणि कृती यांच्यामध्ये पण परत फरक असतो. हे किती सिरियसली घेतात त्याच्यावरती पण अवलंबून आहे. घोषणा तरी त्यांनी केली आहे, पण सद्दाम हुसेन संबंधाने जितक्या तत्परतेने ॲक्शन घेण्यात आली तेवढी इथे घेतली जाते असं दिसत नाही. Washington would identify the first round of targets this week and was taking steps to prevent the generals in Myanmar, also known as Burma, having access to $1 billion in Myanmar government funds held in United States. Export controls, freezing US assets. आता हे तरी तात्पुरते किंवा त्यातल्या त्यात माइल्ड मेजर्स दिसत आहेत. सँक्शन्स खऱ्या अर्थाने प्रभावी होण्यासाठी म्हणजे तिथे लष्कर पाठवणं, पण अर्थात त्याच्यासाठी मग अमेरिकेवरती पण बोजा पडणार आणि तो बोजा सहन करण्याची आत्ता अमेरिकेची तयारी आहे असं वाटत नाही. त्याच्यामुळे जेवढं सद्दाम हुसेनच्या बाबतीत केलं तेवढं आत्ता काही करतील असं वाटत नाही. पण एकूण महासत्तांचं राजकारण हे लक्षात घ्यावंच लागतं परराष्ट्र धोरण ठरवताना. नेतृत्व, विचारप्रणाली या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. साधनसंपत्ती तुमच्याकडे किती आहे त्याच्यावरती पण गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही तेलावरती अवलंबून आहात, तेल तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्ही इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया यांच्याशी संघर्ष करायचं ठरवलं तर तुम्हालाच महागात पडणार आहे. तंत्रज्ञान तुम्ही किती विकसित करता त्याच्यावरती तुम्ही अवलंबून किती आहात ते ठरतं. तंत्रज्ञान जर तुमच्याकडे नाही आहे, त्यामुळेच तर तुम्हाला आता भर कशावरती दिसतो, मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया. मेक इन इंडियावरती भर याच्यासाठीच आहे की सगळं आपल्याकडेच तयार झालं. ती लस जी आहे कोविड-19वरची
त्यासुद्धा डेव्हलप करण्यामध्ये आपण पुढाकार घेतला किंवा त्याच्यावर सरकारने बरंच कॉन्सन्ट्रेशन केलं, बऱ्याच घोषणाबाजी पण झाली. मागच्या ऑगस्टमध्येच ती लस येणार होती, परंतु ट्रायल्स शिल्लक राहिल्यामुळे ती आत्ता आलेली दिसते. आणि अमेरिकेकडून इम्पोर्ट करण्यापेक्षा किंवा रशियाकडून किंवा चीनकडून इम्पोर्ट करण्यापेक्षा आपली लस आपण वापरतोय ही अभिमानाची बाब मानली जाते. म्हणजे तंत्रज्ञान जितकं तुम्ही विकसित कराल, लस विकसित करणं म्हणजे तुमच्याकडे ते टेक्नॉलॉजी पाहिजे, ते नॉलेज पाहिजे, तर ते तुमच्याकडे जितकं असेल तितकं तुमचं दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहणं कमी होतं. लष्करी तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण अजूनही रशियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहोत. रशिया आपल्याला लष्करी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या देशामध्ये नंबर 1 आहे. चीनकडून आपण बऱ्याच गोष्टी घेतो, त्याच्यामुळे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण अजूनही पूर्ण स्वतंत्र नाही आहेत. अमेरिकेमध्ये जे कॉम्प्युटर आणि इंटरनेटचं जे जगत आहे त्याच्यामध्ये अनेक भारतीय आहेत. म्हणजे गुगलचे प्रमुख किंवा मायक्रोसॉफ्टमधले सगळे महत्त्वाचे अधिकारी हे भारतीय आहेत. याच्यावरूनच आपलं तंत्रज्ञान संबंधी विकास अगदी योग्य मार्गाने होतोय एवढं तरी आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. लष्करी ताकद, भारताचं लष्कर हे जगातलं सगळ्यात व्यावसायिक प्रोफेशनल म्हणून मानलं जातं. इंडियन पीस कीपिंग फोर्स युनायटेड नेशन्सनी अनेक वेळेला त्याचा गौरव पण केलेला आहे. म्हणजे तुम्ही हे पण बघू शकता, एक जनरल सर्च देऊन बघितला, UN applauds Indian peacekeeping force. Indian peacekeepers in South Sudan receive prestigious UN medal. म्हणजे सहज सर्च टाकला आणि तुम्हाला दाखवलं तर बातमी तुम्हाला मिळाली. इंडिया इज अमंग द लार्जेस्ट ट्रूप कॉन्ट्रीब्युटिंग कंट्रीज टू UN peacekeeping operations. Currently 2,342 Indian troops and 25 police personnel are deployed with the UN mission in South Sudan. आता ह्यापैकीच एक अधिकारी आपल्याकडे मागच्या जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये असेल, डिसेंबर मला वाटतं 2019, आपल्याकडे व्याख्यान देऊन गेल्या आणि त्यांचं व्याख्यान पण आपण पाहिलेलं होतं. मी त्याची लिंक तुम्हाला परत पाठवतो. तर UN मिशनमध्ये साऊथ सुदानमधल्या त्याने काम कसं केलं आणि त्याचे अनुभव त्याने तुम्हाला सांगितलेले होते. तर भारतीय लष्कर हे एक अत्यंत व्यावसायिक प्रोफेशनल असं लष्कर आहे आणि त्यांनी जगभरामध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते. भारताची एरवीसुद्धा लष्करी ताकद अत्यंत चांगली आहे. फक्त चीनबरोबरच्या युद्धामध्ये आपल्याला थोडासा फटका बसला. एरवी पाकिस्तानला आपल्या लष्करावरती कधीही विजय मिळवता आलेला नाही. अनेक प्रयत्न पाकिस्तानने आजपर्यंत करून पाहिलेले आहेत. तर साधारणपणे साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशिया या भागामध्ये भारताचा लष्कराचा दबदबा प्रचंड आहे. परंतु आपल्यापेक्षा आघाडीवर आहेत ते चीन किंवा रशिया, अमेरिका. तर यांच्या तुलनेमध्ये आपली लष्करी ताकद आपल्याला वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अर्थातच परराष्ट्र धोरण ठरतं ते आर्थिक हिताच्या आधारावरती, की तुमचं आर्थिक हित कशामध्ये आहे त्याप्रमाणे एखाद्या देशाशी मैत्री करणं आणि मैत्री वाढवणं हे ठरतं. अर्थातच शत्रुत्व मुद्दाम कोणी कोणत्या देशाशी घेत नाही. काही प्रसंगांनी किंवा काही कारणांनी शत्रुत्व निर्माण होतं. तर आपण इथे पहिला चॅप्टर पूर्ण केला आहे. त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या. परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याच्यानंतर राजनय म्हणजे काय आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक. आता आपल्याला पाहायचं आहे तर आपण सिलेबसकडे पुन्हा जाऊया.
सेमिस्टर 6 पेपर नंबर 4 पहिला चॅप्टर पूर्ण केला आपण. आता दुसऱ्या चॅप्टरमध्ये इंडिया अँड द मेजर पॉवर्स, USA, रशिया अँड चायना. त्याच्यानंतर मग इंडिया अँड नेबर्स आणि इंडिया अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स. तर हे 3 चॅप्टर्स राहिले आहेत. तर हे 3 चॅप्टर्स शक्यतो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.